तर त्यात आणखीन महत्व वाढेल या विकेटचं. या टुर्नामेंट्स मधील आजच्या दिवसातील विस्फोटक खेळाडू सिद्धेश. आडव्या बॉटचा वापर, चेंडू करेल काय हवाई सफर. ओहो, 100% योगदान दिलंय. गुड एफर्ट सनी पटेल याचा, जो कर्णधार आहे आणि कर्णधाराला साजेशी कामगिरी मैदानाच्या आतून तो करतोय. षटक समाप्त होत आहेत. तीन षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यावर MGR ची संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 35 धावा. उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यापूर्वी आपण ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आत ड्रिंक्स जातोय. ड्रिंक्स ब्रेक्स मध्ये ऐकूया सुमधुर गीत. कमॉन डीजे. నువ్వు అమ్మి అమ్మి అంటాంటే నీ పిల్లన్నై పోయినట్టుంది నా స్వామి స్వామి అంటాంటే నా పెనిమిటి లెక్క సట్టంగుందిరా సామి నా స్వామి నీ ఎనకే ఎనకే అడిగేస్తాంటే నీ ఎనకే ఎనకే అడిగేస్తాంటే ఎంకన్న గోడి ఎక్కినట్టుందిరా స్వామి నీ పక్కన కూసుంటాంటే పరమేశ్వరుడే దక్కినట్టుందిరా స్వామి నువ్వు ఎల్లే దారి సుత్తా ఉంటే ఎర్రే ఎండినట్టుందిరా స్వామి. आणि त्या पाहुण्यांची आपण चर्चा करूया. दत्तात्रय नारायण पाटील म्हटलं तर वसई तालुक्यातील एक नामवंत समाजसेवक आहेत. नेहमीच खेळाडूंना त्यांनी प्रोत्साहित तर केलं आणि क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन त्यांनी यापूर्वी केलेलं आहे. कुठलंही समाजकार्य असलं, एखादी दुःखद घटना असली तर पहिली हजेरी लागते ती आदरणीय सन्माननीय दत्तात्रय नारायण पाटील साहेबांची. आणि प्रत्येक कार्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असतोय ते व्यक्तिमत्व व्यासपीठावर दाखल झालेत आणि त्यांचेच अनमोल रत्न ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव केलंय. प्रकाश झोतामध्ये आलेला खेळाडू कैवल्य पाटील, जो आउट ऑफ इंडिया साता समुद्रा पलीकडे जाऊन सुद्धा क्रिकेट खेळलाय. दोहा येथे 2017 साली जो दौरा केला होता आणि त्या दौऱ्यामध्ये चमकलेला खेळाडू आहे तो कैवल्य पाटील. अजून सुद्धा कधी कधी पालघर वर्सेस रायगड या टीम मधून, पालघरच्या टीम मधून त्या खेळाडूला तुम्ही बघत असतायत आणि ते कैवल्य पाटील व्यासपीठावर दाखल झालेत. चला तर 3 षटकांमध्ये धावसंख्या धावपळीवर लागली आहे ती 35 धावा. उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत हीच रणनीती असेल काय बॅटिंग करणाऱ्या संघाची ही चर्चा करण्याकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही एक बदलाव करतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत आमचे साथी समालोचक मित्र मनीष पाटील. आवाज